मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकर अनुयायांचा विराट मोर्चा. अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाच्या विरोधात आज मुंबईत आंबेडकरी अनुयायी, विविध सामाजिक संघटना आणि बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्यांनी मोठा मोर्चा काढला. राज्यभरातील हजारो नागरिक या आंदोलनात सहभागी झाल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. मोर्चेकरांनी सरकारने आरक्षणाच्या उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करावा आणि अनुसूचित जातीच्या सर्व घटकांशी सविस्तर चर्चा करावी अशी मागणी केली. आंदोलनादरम्यान संविधान बचाव, सामाजिक न्याय आणि आरक्षण संरक्षणाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मोर्चाच्या शेवटी शासनाला विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. उपवर्गीकरणाचा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे. आणि हे तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय होणार नाही अशा पद्धतीचं त्याने आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की अर्धी लढाई आपण जिंकलेली आहे. आता हा जो एक प्रेशर ग्रुप आपण तयार केलेला आहे, हा प्रेशर ग्रुप असाच आपला टिकवायचा आहे. का सरकार आश्वासन देतं, परंतु जिल्ह्यावर आंदोलन झाली पाहिजेत. ज्या पद्धतीने परभणीला झालं, त्याच पद्धतीने नागपूरला झालं, त्याच पद्धतीने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन झालं पाहिजे. सरकारला तिथून सुद्धा रिपोर्ट आले पाहिजेत की आता त्या 59 जाती आता गप्प बसायला तयार नाहीत. सरकारला मी सांगितलंय की 10% पण लोक नसतील या आज जे तुमच्या बरोबर आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी, कारण त्यांच्याकडे कोणी माणसं नाहीत. आमच्या बरोबर आज मातंग समाजाचा पण प्रचंड लोक आज इथे आहेत आणि त्यामुळं तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. आणि या स्पष्टच मी त्यांना सांगितलं की 58 जातींना उरावर घेऊ नका या शब्दात सांगितलंय. आणि त्यामुळं त्यांना या मोर्चामुळं या संपूर्ण गोष्टीची चुणूक आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की उपवर्गीकरण आपण रद्द केल्याशिवाय राहणार नाही आणि ते उपवर्गीकरण रद्द करून घेऊच. या इथे राजकुमार बडोले आणि त्यांच्याबरोबर अशा सर्व आमदार विधिमंडळात त्यांची लढाई करतील आणि आपण सर्वजण रस्त्यावरची लढाई करू. आणि यासाठी आपण सर्वांनी तयारी करायला पाहिजे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या इथं तुम्ही आज ज्या पद्धतीनं या पावसामध्ये सुद्धा एवढा प्रचंड 2.5-3 लाखाचा माप इथं आला, हा एक या मुंबईमध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा हा महामोर्चा आपण या इथे काढला. आणि आज त्याची दखल संपूर्ण विधिमंडळामध्ये आणि कॅबिनेटने घेतलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही दिलेला हा भीमटोला आज सरकारला अत्यंत योग्य ठिकाणी बसलेला आहे. आणि त्यामुळं लवकरच आपल्याला आपण ज्याच्यासाठी हा मोर्चा काढला ते उपवर्गीकरण विरोध म्हणजे रद्द करायचं आपली जी मागणी आहे ती यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत आम्ही सर्व नव्हे तर आपण सर्वजण गप्प बसणार नाही. आमची एकजूट अभेद्य ठेवू अशा पद्धतीचा निर्धार करू. आपण सर्वजण आज घरी जा आणि शांतपणे जा. आणि परत एकदा जिल्ह्यामध्ये आज जसं मुंबईमध्ये सर्व जाती 59 जाती एकत्र आल्या, त्याच पद्धतीने तालुक्यावर जिल्ह्यावरती या सर्व जातींना एकत्र घ्या आणि विश्वासाने या उपवर्गीकरणाविरोधात आंदोलन चालू ठेवा. जेणेकरून या इथं पुढच्या काळामध्ये आपण सर्व एक संघ, एक दिलाने, एक विचारानं पुढे येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये या सर्व अनुसूचित जाती बाबासाहेबांच्या पाठीमागे होत्या, आज परत एकदा त्या जाती सर्व एकत्र आलेल्या आहेत. आणि हे एक ऐक्य, हे एक संघ आपण टिकवणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी असं मी समजतो. आणि याच्यातून सर्व अनुसूचित जाती जमातीचा जो आजपर्यंत बॅकलॉग भरला जात नाही, आजपर्यंत आपल्याला प्रमोशन मध्ये आरक्षण दिलं जात नाही,
आपला जो निधी आहे तो पळवला जातो. याच्या विरोधात सुद्धा आपल्याला आंदोलन करावं लागेल, एकत्र आंदोलन करावं लागेल आणि त्यासाठी आपली जी एकजूट आहे ती अभ्यास ठेवा एवढंच सांगतो आणि आपली रजा घेतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. एवढ्या पावसामध्ये सुद्धा तुम्ही खऱ्या अर्थानं भीमसैनिक लढाऊ भीमसैनिकात हे दाखवलं. माझ्या माता भगिनी सुद्धा पावसात भिजत इथे अत्यंत ताकदीनं या इथं आलात. अख्ख्या महाराष्ट्रातून आंबेडकरी आणि सर्व जातीचे अनुसूचित जमातीचे लोक आले. त्या सर्वांना, त्यांच्या नेत्यांना, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान. आपल्या सगळ्या महामोर्चातल्या आलेल्या सगळ्या बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाठीमागे ट्रक आहेत. आणि दुसरी गोष्ट, बाहेर गावच्या लोकांसाठी भोजनाची व्यवस्था आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की जाताना आपण शांततेनं जायचं आहे. कारण संध्याकाळ व्हायला लागलेलं आहे. रेल्वेमधून शांततेने जायचं आहे. कोणताही दंगाधोपा करायचा नाहीये. आणि आपण गावागावात जाणार आहोत, जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार आहोत. ते जातीच्या विरुद्ध कुठलं करायचं नाही, सरकारच्या विरुद्ध आपलं आंदोलन आहे. ओके. आणि त्या 59 जातींना मातंग समाज सुद्धा आपल्या बरोबर आहे, तो प्रश्नच नाही. आणि त्यानंतर आभार तुम्हालाच देतो करायला. आभार प्रदर्शन आपले विनोद काळेजी करतील असं त्यांना मी विनंती करतो. आभार प्रदर्शनापूर्वी जे आरक्षण आपल्याला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहे, ते आरक्षण आज धोक्यात आलेले आहे. ते टिकवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे दोन्ही नातू माननीय भीमरावजी आंबेडकर आणि सरसेनानी माननीय आनंदराजजी आंबेडकर साहेब आज रस्त्यावरची लढाई लढतात आहे. हे पाहून अनुसूचित जातीतल्या 59 जातीच्या घटकांच्या वतीने आज दोन्ही आंबेडकरांचा या ठिकाणी पुष्पहार देऊन 3 आंबेडकर, अमन आंबेडकर पण आहेत, तिघांचा या ठिकाणी स्वागत होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आपण सर्वांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, आंबेडकर कुटुंबियांचा खूप खूप धन्यवाद. आपण एवढ्या लाखोंच्या संख्येने आजच्या या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी महामोर्चामध्ये सहभागी झालात. मी आंबेडकर कुटुंबियांच्या वतीने आपल्या सर्वांचं खूप खूप आभार या ठिकाणी प्रकट करतो. आणि साहेबांनी जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाचं यापुढे पालन होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि सर्व बॅनर, झेंडे जे काय आणलेले असतील व्यवस्थित सर्वांनी आपापल्या ठिकाणी घेऊन जावे आणि सर्वांनी व्यवस्थित आपापल्या घरी मोठ्या जल्लोषामध्ये जायचं. ही लढाई आपण जिंकलेलो आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. दीपक निकाळजे गट यांची आरपीआय त्यांनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांचे खूप खूप धन्यवाद. छाटिक समाजाने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला, त्यांचे धन्यवाद. भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी जेवून जायचंय. पाठीमागे भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी जेवून जायचंय. सर्वांना विनंती आहे, आपण सर्वांनी शांततेने, आपण सर्वांनी आपापल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जायचं आहे. सर्वांनी आपण